ओके, तर आपण नेक्स्ट एक ऑर्डर बघतोय, ऑर्डर आयसोप्टेरा. आवाज येते का? आवाज येतो का? हो मॅम. ओके, बघा ऑर्डर आहे आयसोप्टेरा. तर बघा त्याच्यामध्ये काय आहे की ऑर्डर आयसोप्टेरा, आयसो मीन्स सिमिलर आणि टेरॉन मीन्स विंग. तर मेनली आयसोप्टेरा ऑर्डरला काय म्हटलं जाते, दे हॅव्हिंग द सिमिलर विंग इन्सेक्ट किंवा ज्यांचे विंग सेम असतात तर त्यांना काय म्हटलं जातं की ह्या ऑर्डरचं मेनली किंवा या ऑर्डरचं स्पेशल कॅरेक्टर आहे दॅट इज द सिमिलर द विंग. त्यांचे जे विंग्स असतात ते सिमिलर असतात. जसं फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स अँड द व्हाईट ॲन्ट्स. टर्माइट्स दॅट इज टर्माइट्स म्हणजे काय की वाळवी. तुम्ही ते बघितलं असेल वाळवी, म्हणजे उड मध्ये असते बघा लाकडामध्ये, किंवा जे तुमचे जुने बुक्स वगैरे असतील तर त्याच्यामध्ये बघा की वाळवी लागते. तर तुम्हाला नॉर्मली वाळवी माहिती आहे बघा, तर त्याला काय म्हटलं जाते, व्हाईट ॲन्ट म्हटलं जाते. ठीक आहे, तर बघा की रेड ॲन्ट वेगळं आहे. रेड ॲन्ट म्हणजे काय की जी आपण मुंगी बघतो ती मुंगी, दॅट इज रेड ॲन्ट. एवढे त्यांना माहित नाही, 36 स्टुडंट नुसते प्रेझेंट आहेत. एकच मिनिट, परत जॉईन करायला सांगायला पाहिजे. ऑर्डर आयसोप्टेरा, आणि आयसोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे. जसं थायसोनोप्टेरामध्ये आपण बघितलं होतं, अजून एक ऑर्डर आपण बघितले बघा. आणि थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स, आणि थ्रिप्सचं स्पेशल कॅरेक्टर आहे किंवा त्याच्यामध्ये आहे की इट इज द असिमेट्रिकल माउथ पार्ट. तो काय की असिमेट्रिकल माउथ पार्ट आहे, ज्याच्यामध्ये काय आहे की मॅन्डिबल्स ऑब्सेंट आहेत. राईट मॅन्डिबल्स इज अ ऑब्सेंट. ठीक आहे, तर ते आपण बघितलंय बघा. तसं प्रत्येक ऑर्डरचं एक स्पेशल कॅरेक्टर आहे. जसं बघा की ऑर्डर आयसोप्टेरा, तर आयसोप्टेरामध्ये काय बघा की आयसो मीन्स, आयसोचा मिनिंग असं आहे इट इज अ सिमिलर अँड द टेरॉन मीन्स विंग. सिमिलर विंग्स ज्याच्या ऑर्डरमध्ये प्रेझेंट असतात दॅट इज द आयसोप्टेरा. तर तुम्हाला विचारलं जाते की कुठल्या ऑर्डरमध्ये सिमिलर विंग्स प्रेझेंट असतात. तर ऑर्डर आयसोप्टेरामध्ये विंग्स असतात ते काय असतात की सिमिलर टाइप्स ऑफचे विंग्स प्रेझेंट असतात. आणि आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट अँड द व्हाईट ॲन्ट. आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट अँड व्हाईट ॲन्ट.
तर आपण नेक्स्ट ऑर्डर बघतोय, दॅट इज द ऑर्डर आयसोप्टेरा. आयसोप्टेरा, आयसो मीन्स सिमिलर विंग, हॅव्हिंग द सिमिलर विंग. देन बघा की कॅरेक्टर्स ऑफ आयसोप्टेरा. तर दीज आर द स्मॉल ऑर द मीडियम साइज इन्सेक्ट. आणि व्हाईट अँट म्हणजे काय की वाळवी, मराठीत टर्माइट्स म्हणजे काय की वाळवी, आणि टर्माइटला दुसरं काय म्हटलं जातंय, व्हाईट अँट म्हटलं जातंय. तर बघा की तुम्हाला जेव्हा ऑर्डर विचारणार आहे, तर रेड अँटची जर ऑर्डर विचारली, म्हणजे जी लाल मुंगी आहे त्याची ऑर्डर कुठली, अँटची ऑर्डर कुठली आहे, अँट, हायमेनॉप्टेरा. हा, अँटची ऑर्डर आहे हायमेनॉप्टेरा. जर तुम्हाला विचारलं व्हाईट अँटची ऑर्डर आहे आयसोप्टेरा, आणि व्हाईट अँटलाच दुसरं नाव आहे टर्माइट. तर ते थोडंसं लक्षात ठेवा, टर्माइटचं दुसरं नाव आहे व्हाईट अँट. आणि व्हाईट अँट किंवा आयसोप्टेराचं मेनली स्पेशल कॅरेक्टर आहे विच इज आर हॅव्हिंग द सिमिलर विंग्स. जेव्हा त्यांना अडल्ट स्टेज असते, तर अडल्ट स्टेजमध्ये जे विंग्स प्रेझेंट असतात, ओके, तर ते काय असतात की सिमिलर विंग्स प्रेझेंट असतात. तर आपण कॅरेक्टर बघतो बघा. These are the small medium sized insect आहेत विच इज आर अ सोशल लिव्हिंग लाईफ. म्हणजे त्यांची जी लाईफ आहे ते काय की सोशल लिव्हिंग लाईफ आहे त्यांची, आणि दे हॅव्हिंग द पॉलिमॉर्फिक इन्सेक्ट. तर मेनली हे लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा की जे आयसोप्टेरा आहेत किंवा जे हनीबीज आहेत बघा, जसं तुम्ही हनीबीचं जे मधाचं पोळं बघताय, किंवा जर तुम्ही टर्माइट्स बघितले, टर्माइट्स म्हणजे काय वाळवी, तर बघा की असं नाही की तुम्हाला एक वाळवी बघायला मिळते, तर वाळवी तुम्हाला काय बघायला मिळतात की इन अ ग्रुप्समध्ये बघायला मिळतात, किंवा इन अ कॉलनीमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, कॉलनीमध्ये म्हणजे काय, ज्याच्यामध्ये की व्हेरियस रिप्रोडक्टिव्ह कास्ट प्रेझेंट असतात, जसं हनीबी मध्ये पण प्रेझेंट असतात, आणि आयसोप्टेरामध्ये पण किंवा टर्माइट्स मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे जसं की किंग, क्वीन, सोल्जर, वर्कर अशा कास्ट प्रेझेंट असतात. म्हणून त्यांना, किंवा जे आयसोप्टेरा मधले जे इन्सेक्ट आहेत टर्माइट्स, तर ते काय आहेत की सोशली लिव्हिंग इन्सेक्ट आहेत. तर आणि दे हॅव्हिंग द पॉलिमॉर्फिक इन्सेक्ट आहेत. पॉलिमॉर्फिक म्हणजे काय की दे हॅव्हिंग द मोर, व एकापेक्षा किंवा जास्त फॉर्म्स असणं. जसं की आपण पुढे बघणार आहे बघा की कास्ट ऑफ टर्माइट म्हणजे याच्यामध्ये काय असते की जसं प्रत्येक इन्सेक्ट मध्ये आपण काय बघतोय की लाईफ स्टेजेस, एग लार्वा, प्युपा आणि अडल्ट, किंवा एग लार्वा, एग निम्फ आणि अडल्ट या स्टेजेस बघतोय. तर याच्यामध्ये काय असते की ऑर्डर आयसोप्टेरामध्ये किंवा टर्माइट्स मध्ये बघा, तर त्याच्यामध्ये काय असते की व्हेरियस कास्ट प्रेझेंट असतात. नंतर कास्ट म्हणजे व्हेरियस फॉर्म प्रेझेंट असतात, जसं की वर्कर्स असतील, किंवा सोल्जर्स असतील, किंवा किंग असेल आणि क्वीन असेल. तसंच बघा की हनीबी मध्ये पण काय असते, हनीबी मध्ये कुठल्या कास्ट, म्हणजे जसं जनरली तुम्हाला माहित असले तर हनीबी मध्ये पण काय असते की किंग असते, क्वीन असते आणि ड्रोन प्रेझेंट असते. तर या कास्ट प्रेझेंट असतात. जेव्हा आपण हायमेनॉप्टेरा बघू तेव्हा आपण थोडं डिटेलमध्ये बघू. तर बघा की ऑर्डर आयसोप्टेरा आणि हायमेनॉप्टेरा मधले जे इन्सेक्ट असतात, तर ते मेनली सोशली लिव्हिंग इन्सेक्ट आहेत, जे की कॉलनीमध्ये राहतात. आणि तुम्ही डोळ्यांनी जर बघत, म्हणजे दिसतंय तुम्हाला की जे टर्माइट्स असतात, तर तुम्हाला एक वाळवी नाही दिसत, त्या ग्रुप्समध्ये राहिलेल्या दिसतात. आणि पॉलिमॉर्फिक म्हणजे हॅव्हिंग द 2 or more फॉर्म्स. ओके, तर दॅट इज द पॉलिमॉर्फिक स्ट्रक्चर्स आहेत मेनली. तर मेनली आयसोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे, इट इज हॅव्हिंग द सिमिलर विंग्स अँड दे लिव्हिंग द सोशल इन्सेक्ट, किंवा दे हॅव्हिंग द स्पेशली इन्सेक्ट अँड हॅव्हिंग द पॉलिमॉर्फिक टाईप. पॉलिमॉर्फिक इन्सेक्ट विथ हॅव्हिंग द डेव्हलप्ड कास्ट सिस्टीम. याच्यामध्ये काय असते की कास्ट सिस्टीम प्रेझेंट असते. देन बघा की जे अँटिनी प्रेझेंट असतात, ते अँटिनी कुठल्या टाईपचे आहेत, विच इज आर मोनोलिफॉर्म अँटिनी प्रेझेंट असतात. आणि समटाईम्स त्याच्यामध्ये फिलिफॉर्म अँटिनी पण प्रेझेंट असतात. समजा तुम्हाला विचारलं टर्माइटचे हे कसले प्रेझेंट आहेत अँटिनी, तर टर्माइटमध्ये मोनोलिफॉर्म अँटिनी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर मोनोलिफॉर्म अँटिनी लक्षात ठेवा. देन कंपाऊंडाईज प्रेझेंट असतात इन अ विंगेड फॉर्म. म्हणजे जेव्हा अडल्ट स्टेज असते, विंगेड फॉर्म मध्ये काय, जेव्हा विंग्स कधी येतात, जेव्हा त्या इन्सेक्टची अडल्ट स्टेज असते. इन विंग्स मध्ये आपण बघितलं की बघा विंग्स कधी डेव्हलप होतात, इन अडल्ट स्टेज मध्ये. तर इथं पण काय म्हटलंय की इन विंगेड फॉर्म्स मध्ये, किंवा जे इन्सेक्ट जेव्हा अडल्ट होतील तर त्याच्यामध्ये काय होतंय की कंपाऊंडाईज प्रेझेंट असतात. विंगेड फॉर्म्स मध्ये कंपाऊंडाईज प्रेझेंट असतात. देन बघा की माउथ पार्ट्स, जे मेनली टर्माइटचे माउथ पार्ट्स आहेत, ते कुठल्या टाईप्स आहेत, चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. चिविंग अँड बायटिंग म्हणजे इट इज हॅव्हिंग द मॅन्डिब्युलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. म्यूट करा.
ओके, तर मेनली माउथ पार्ट्स असतात, चिविंग अँड बायटिंग टाइप्स ऑफ माउथ पार्ट्स प्रेझेंट असतात, म्हणजेच मॅन्डिब्युलर टाइप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतात विथ हॅव्हिंग द पॉवरफुल मॅन्डिबल्स. जसं काल आता तुम्हाला आठवत असेल बघा की चिविंग अँड बायटिंग मध्ये काय असतं की मॅन्डिबल्स मध्ये पॉवरफुल म्हणजे मॅन्डिबल्सचं फंक्शन काय की कटिंग अँड द ग्राइंडिंग द फूड. ओके, तर त्याच्यामध्ये कटिंग आणि ग्राइंडिंग फूड करतात. आणि काय असते की मॅन्डिबलमध्ये काय प्रेझेंट असतात, व्हेरियस पॉवरफुल मसल्स प्रेझेंट असतात आउटर साईडला आणि इनर साईडला. अबक्टर मसल्स आणि अडक्टर मसल्स प्रेझेंट असतात. बघा त्या कॉक्रोचमध्ये काल आपण शिकलोय बघा. तर हे पण काय की हे टर्माइटमध्ये पण प्रेझेंट असतात, कारण त्यांचा माउथ पार्टच कुठला टाईप आहे, चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. माउथ पार्ट टाईप आहे चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, आणि विथ हॅव्हिंग द पॉवरफुल मॅन्डिबल्स. त्यांच्याकडं जे मॅन्डिबल्स आहे त्यांचं ते पॉवरफुल आहे. कशामुळं, कारण त्याच्यामध्ये व्हेरियस मसल्स प्रेझेंट आहेत. देन बघा की फिफ्थ पॉइंट आहे किंवा फिफ्थ कॅरेक्टर आहे, दॅट इज द अपेटेरिस. मेनली हे जे इन्सेक्ट आहेत ते काय असतात की अपेटेरिस. तर आपल्याला आता माहिती आहे की टेरा मीन्स विंग, आणि अपेटेरिस म्हणजे इट इज द अब्सेन्स ऑफ विंग. त्याच्यामधले जे इन्सेक्ट आहेत ते अपेटेरिस असतात, ब्रॅचिपेटेरिस असतात, आणि ऑल्सो हॅव्हिंग द विंगेड. तर बघा की तिन्ही टाईपचे विंग्स प्रेझेंट असतात. तर म्हणजे तिथं फर्स्ट काय लिहिले की अपेटेरिस. अपेटेरिस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोज आर विदाउट द विंग. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल, याच्या आधी हे लक्षात ठेवा की जे तुम्ही टर्माइट बघितले, आता तुम्ही म्हणाल की टर्माइटला विंग्स कुठं असतात. जसं नॉर्मली तुम्ही बुक्समध्ये बघितलंय किंवा ऊडमध्ये बघितले, तर टर्माइटला विंग्स कधी येतात, टर्माइटला विंग फक्त त्याच्या अडल्ट स्टेजमध्येच येतात. आणि जेव्हा टर्माइटची डॅमेजिंग स्टेज काय आहे की वर्कर आहे. आता टर्माइटची डॅमेजिंग स्टेज वर्कर आहे, म्हणजे तुम्ही इन द सेन्स म्हणू शकता की लार्वा किंवा लार्वा म्हणू शकताय किंवा निम्फ म्हणू शकताय, किंवा इमॅच्युअर स्टेज ऑफ द टर्माइट, दॅट इज द वर्कर. आणि वर्कर काय आहे की डॅमेजिंग स्टेज आहे, आणि डॅमेजिंग स्टेज म्हणजे तीच तुम्हाला डॅमेज करणार आहे किंवा तेच तुमचं उड खाणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा की ह्याच्यामध्ये बटरफ्लाईज मध्ये बघा की बटरफ्लायची ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा, आणि लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. म्हणजे जे तुम्हाला बटरफ्लाय दिसतंय ते बटरफ्लाय तुमच्या क्रॉपला किंवा क्रॉपला डॅमेज करत नाही. कोण डॅमेज करते, लार्वा. त्याची जी लार्वल स्टेज आहे आणि कॅटरपिलर स्टेज आहे तीच डॅमेज करते. तसंच टर्माइटमध्ये काय आहे की टर्माइटमध्ये पण वर्कर डॅमेज करतात. टर्माइटची डॅमेजिंग स्टेज आहे वर्कर. नेक्स्ट तुम्ही 4th सेमिस्टरला आणखी बघणार आहेत की डॅमेजिंग स्टेज वगैरे थोडंसं डिटेलमध्ये. तर टर्माइटची डॅमेजिंग स्टेज आहे की वर्कर. ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे तुमचं डोकं चालत असेल तर तुम्हाला थोडासा प्रश्न पडला असेल की तुम्ही जर टर्माइट्स बघितलेत बुक्समध्ये किंवा ऊडमध्ये, लाकूड खातात बघा ते, तर त्यांना विंग्स नाही आहेत. ठीक आहे, तर ते काय आहेत की इमॅच्युअर स्टेजेस आहेत, आणि इमॅच्युअर स्टेजेसला विंग प्रेझेंट नसतात. ठीक आहे, तर मेनली जेव्हा अपेटेरस म्हणजे दोज आर विदाउट द विंग. देन ब्रॅचिपेटेरस म्हणजे काय, विच इज आर हॅव्हिंग द रिड्युस्ड विंग्स किंवा शॉर्टली विंग्स प्रेझेंट असतात किंवा रिड्युस्ड विंग्स असतात. आणि बोथ द पेअर्स ऑफ द विंग्स आर द रिड्युस्ड इन अ ब्रॅचिपेटेरस, किंवा दे हॅव्हिंग अनेबल टू फ्लाय, म्हणजे ते फ्लाय नाही करू शकत. आणि लास्टली जे अडल्ट स्टेजेसमध्ये काय असते की त्यांच्यामध्ये विंग प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर त्यांना विंगेड इन्सेक्ट म्हणतात, हॅव्हिंग द विंग्स. तर मेनली टर्माइट्समध्ये तिन्ही टाईपचे विंग्स प्रेझेंट असतात. तिन्ही म्हणजे अपेटेरस म्हणजे त्यांच्यामध्ये विंग्स नसतातच. देन ब्रॅचिपेटेरस म्हणजे शॉर्टली विंग्स प्रेझेंट असतात किंवा कधी कधी रिड्यूस असतात. आणि विंगेड म्हणजे हॅव्हिंग द डेव्हलप्ड विंग इन अ अडल्ट स्टेज. अडल्ट स्टेजमध्ये विंगेड असतात. देन बघा की इन विंगेड फॉर्म इन फ्रंट अँड द हाइंड विंग्स आर सिमिलर इन साइज अँड शेप अँड द व्हेरिएशन. म्हणूनच आपण म्हटलं की आयसोप्टेराचं तर आयसोप्टेराचं मेनली किंवा आयसोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे द हॅव्हिंग द सिमिलर विंग. सिमिलर इन द सेन्स काय म्हटलंय की सगळं सेम असणार आहे. सगळं सेम असणार आहे म्हणजे काय, त्यांचं साईज, शेप आणि व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे व्हेनेशन दॅट इज द विंग. व्हेनेशन आपण विंग जेव्हा शिकणार आहे तेव्हा बघणार आहेत बघा. व्हेनेशन म्हणजे काय की इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स.
व्हेन्सच्या अरेंजमेंट असते, जसं की कोस्टा, सबकोस्टा, रेडियल किंवा ॲनल व्हेन्स वगैरे, ज्या पण सगळे जे व्हेन्स आहेत ते काय की सिमिलर असते. म्हणूनच या ऑर्डरला म्हटलं की आयसो दॅट इज द हॅव्हिंग द सिमिलर विंग. सिमिलर विंग म्हणजे काय की पूर्ण साईजमध्ये, शेपमध्ये आणि व्हेरिएशनमध्ये. तर ते सगळं सेम असणार आहे. ॲज अ तुम्ही डुप्लिकेट कॉपी म्हटलं तरी चालेल. म्हणूनच या इट्स अ स्पेशल कॅरेक्टर आहे, हॅव्हिंग द स्पेशल विंग, सिमिलर विंग. ठीक आहे, थोडं लक्षात ठेवलं तर चालेल. पुढे काय म्हटलं की वेन ॲट द विंग्स आर हेल्ड ओव्हर, ते काही नाही इम्पॉर्टंट, फक्त ब्लू कलरमध्ये लिहिलं ते इम्पॉर्टंट आहे बघा. द फ्रंट अँड हाइंड विंग्स आर सिमिलर इन साईज, शेप अँड द व्हेरिएशन. देन विंग टाईप, विंगचा टाईप कसला आहे? इट इज द मेम्ब्रेनियस टाईप्स ऑफ विंग. तर आपण नेक्स्ट आपण जेव्हा थोरॅक्स शिकणार आहे तर थोरॅक्सवरती आपण विंग शिकणार आहे. तर तेव्हा जसं आपण अँटिनीचे टाईप बघितले तसं आपण विंगचे पण टाईप्स बघणार आहे. तर आता जस्ट लक्षात ठेवा की टर्माइटमध्ये विंग्स असतात ते कुठल्या टाईपचे असतात? मेम्ब्रेनियस विंग्स प्रेझेंट असतात इन अ अडल्ट स्टेज. ठीक आहे, तर अडल्ट स्टेजमध्ये म्हटलं की आपण टर्माइटला विंग कधी प्रेझेंट असतात? अडल्ट स्टेजमध्ये प्रेझेंट असतात आणि मेनली ते मेम्ब्रेनियस टाईपचे असतात. त्याच्यानंतर पुढचं नाही वाचलं तरी चालेल. त्याच्यानंतर बघा की लेग्स, जे लेग्स असतात ते मेनली शॉर्ट असतात आणि स्टाउट असतात, मजबूत असतात आणि शॉर्ट असतात. देन टार्सस, टार्सस किती असतात? युजुअली 4 सेगमेंटेड असतात. टार्सस काय? तुम्हाला लेग पण नाही झालेलं, तर लेग मधला लेगमध्ये एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती टार्सस प्रेझेंट असते आणि टार्सस वरती टार्सोमियर प्रेझेंट असते, तर ते सेगमेंटेड असते. ठीक आहे, 23. ठीक आहे, तर ते जेव्हा तुम्हाला समजेल की टार्सस, जेव्हा आपण लेग शिकू तेव्हा समजेल. फक्त इथं लक्षात ठेवा की जे टार्सस असते ते 4 सेगमेंटेड प्रेझेंट असते आणि त्यांचे जे लेग्स असतात ते शॉर्ट असतात आणि स्टाउट असतात, मजबूत असतात. देन अनेल सर्साय इज अ शॉर्ट ऑर द व्हेरी शॉर्ट. अनेल सर्साय जे शॉर्ट असते किंवा व्हेरी शॉर्ट असते. ओके, तर त्या डायग्राम मध्ये तुम्हाला सर्साय दाखवलं बघा. तर सर्साय मेनली स्ट्रक्चर काय आहे की सर्साय म्हणजे काय झाले तुम्हाला? कशामध्ये प्रेझेंट असते सर्साय? सर्साय कशामध्ये प्रेझेंट असते? कॉकरोच, हा, क्रिकेट, तर कॉकरोच, क्रिकेट्स आणि आणखी इयरविंग्स. हा, कॉकरोच, क्रिकेट्स आणि इयरविंग्स मध्ये प्रेझेंट असते. आणि मेनली तुम्हाला मी डायग्राम मध्ये पण दाखवलं होतं बघा की स्पेशली अॅनल सर्साय प्रेझेंट असते कॉकरोच मध्ये. आणि सर्सायचं फंक्शन काय आहे? सर्सायचं फंक्शन काय आहे? ठीक आहे, ओके. तर तुम्ही जे असाइनमेंट लिहिताय ते तुम्हाला आधी समजत असलं तर लिहा आणि सगळ्या पीपीटी थोडं बघा, कारण पीपीटी मधल्या सगळ्या डायग्राम जे स्ट्रक्चर आहे ते थोडेफार बघा. हे तुम्हाला आठवत असेल तर बघा. सर्साय आपण बघितलंय, एक हुक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते ऍज अ अॅनल साईटला. हुक लाईक नाही, तुम्ही तिथे जाऊन बघा सर्साय काय आहे, कॉकरोच मध्ये जाऊन आहे तिथं बघा इमेज. इथं कसं आहे की इथं थोडंसं रिड्यूस्ड आहे, त्याच्यामुळे इथं जास्त दिसत नाहीये. तर मी इथं काय की थोडंसं लास्ट अॅनल साईटला प्रेझेंट असते सर्साय अँड इट इज अ शॉर्ट ऑर द व्हेरी शॉर्ट स्ट्रक्चर प्रेझेंट इन अ टर्माइट्स. तर टिपिकली तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल कॉकरोचमध्ये. देन मेटामॉर्फोसिस जे असते ते काय असते की सिम्पल असते किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असते. सिम्पल किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस प्रेझेंट असते त्याच्यामध्ये. तर तसं तर ऑर्डर आयसोप्टेरा खूप मोठा आहे. त्याच्यानंतर टर्माइटची लाईफ सायकल वगैरे खूप मोठं आहे, ते आलेट, सोल्जर, वर्कर, पण इतकं डिटेल तुम्हाला नाहीये. मे बी तुम्ही MSc ला वगैरे याल तर तुम्हाला ते बरंचसं थोडंसं डिटेल स्ट्रक्चर आहे. पण ऍटलीस्ट तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन टाईपमध्ये आहे प्रॅक्टिकलमध्ये. तर मेटामॉर्फोसिस काय आहे की सिम्पल टाईपचं असते किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असते. देन आपण काय म्हटलंय की मेनली जे टर्माइट्स असतात ते काय असतात की सोशल इन्सेक्ट. सोशल म्हणजे की ते कॉलनीमध्ये राहतात ते इन्सेक्ट. आणि परत आपण म्हटले की दे आर द पॉलिमॉर्फिक. पॉलिमॉर्फिक म्हणजे आता त्याच्या आधी तुम्हाला पॉलिमॉर्फिक मधलं जे मॉर्फ असते, MORPH, मॉर्फ म्हणजे काय? मॉर्फच मिनिंग आहे फॉर्म. ओके, हॅव्हिंग द व्हेरियस फॉर्म ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, दॅट इज द पॉली. आणि पॉलीचा मिनिंग माहित आहे, मॉर्फ म्हणजे फॉर्म आणि पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ते. ओके, तर टर्माइटमध्ये काय असते की व्हेरियस कास्ट प्रेझेंट आहेत विच इज आर हॅव्हिंग द
दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह कास्ट अँड द सप्लिमेंटरी कास्ट. तर रिप्रोडक्टिव्ह कास्टला काय म्हटलं जातं, प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह, जे रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात ते. तर ते काय आहेत की किंग आणि क्वीन आहेत. आणि सप्लिमेंटरी रिप्रोडक्टिव्ह कास्ट, सप्लिमेंटरी रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले आहेत, दॅट इज द वर्कर अँड द सोल्जर. जेव्हा तुम्ही डिटेल वाचाल किंवा तुम्हाला वाचायचं असलं तर तुम्ही वाचू शकताय की त्याच्यामध्ये परत तुम्हाला असेल की वर्करचं फंक्शन काय आहे, किंगचं फंक्शन काय आहे, क्वीनचं फंक्शन काय आहे. ठीक आहे, पण तुम्हाला इतकं नाहीये थोडंसं डिटेलमध्ये. तर ऍटलीस्ट तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कास्ट ऑफ टर्माइट प्रेझेंट असतात, टर्माइटमध्ये कास्ट प्रेझेंट असतात, दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह कास्ट अँड द नॉन रिप्रोडक्टिव्ह म्हटलं तरी चालेलेला. सप्लिमेंटरी काय आहेत की सप्लिमेंटरी रिप्रोडक्टिव्ह ऑल्सो कॉल्ड एज अ नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट. ठीक आहे, नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत वर्कर आणि सोल्जर, आणि रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत किंग आणि क्वीन. ठीक आहे, जर तुम्हाला इन डिटेल आणखी थोडंसं हवं असेल तर मी तुम्हाला परत PDF सेंड करेल की किंगचे फंक्शन काय, क्वीनचं फंक्शन काय. ठीक आहे, पण काही गरज नाहीये तुम्हाला आता, सेकंड सेमिस्टरला नाही काही गरज. तर बघा की आता फक्त लक्षात ठेवा की कास्ट 2 टाईपचे असतात. तर कास्टमध्ये काय आहे की रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. रिप्रोडक्टिव्ह कास्ट काय आहेत की किंग आणि क्वीन. तर त्याच्यामध्ये बघा की क्वीन टर्माइट्स दिसत असेल तुम्हाला आणि किंग टर्माइट्स दिसत असेल, तर ह्या कसल्या कास्ट आहेत, रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. आणि त्याच्यानंतर काय आहे की 2 कास्ट आहेत आणखी, नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट. नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले आहेत की वर्कर टर्माइट्स आणि सोल्जर टर्माइट्स. ठीक आहे, तर हे सगळ्या डायग्राम आहेत किंवा हे इमेजेस आहेत, तर जस्ट बघून ठेवा. तर कास्ट ऑफ टर्माइट मध्ये काय आहे की रिप्रोडक्टिव्ह कास्ट प्रेझेंट आहेत आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट प्रेझेंट आहेत. रिप्रोडक्टिव्ह कास्ट किंग आणि क्वीन, नॉन रिप्रोडक्टिव्ह वर्कर आणि सोल्जर. जसं नॉर्मली बघा की हनीबी मध्ये पण काय आहे की तुम्ही आता नॉर्मली टर्माइट बघितलं असेल किंवा हनीबी चं पोळं पण बघितलं असेल बघा, मधमाशांचं जे पोळं असते, तर ते पण काय की कॉलनीमध्ये राहणारे इन्सेक्ट आहेत आणि ते पण काय आहेत की पॉलिमॉर्फिक आहेत. आणि हनीबी मध्ये कुठल्या कास्ट असतात, हनीबी मध्ये काय असते, किंग असते, क्वीन असते आणि ड्रोन असते, DRONE, ड्रोन प्रेझेंट असते. तर तिकडे 3 कास्ट प्रेझेंट असतात. इथं टोटल 4 कास्ट प्रेझेंट आहेत इन अ टर्माइट मध्ये. Then termites order Isoptera having the one family, that is the Termitidae. आणि Termitidaeचं अगेन एक्झाम्पल आहे, दॅट इज द टर्माइट. आणि हे काय आहेत की टर्माइट्स आहेत. आणि फॉर एक्झाम्पल आज आपल्याला काय समजलं की ऑर्डर किंवा इन्सेक्ट आहे टर्माइट, टर्माइटची फॅमिली आहे टर्मिटिडी आणि ऑर्डर आहे आयसोप्टेरा. ठीक आहे, तर टर्माइटचं ही एक ऑर्डर आहे टर्माइटची. ठीक आहे, तर आज आपण बघितले ऑर्डर आयसोपेरा. ज्याआधी आपण बघितले थायसोनोप्टेरा. तर थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे, थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल काय, थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे. ओके, आणि थायसोनोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे थायसॉन मीन्स फ्रिंज, ज्यांच्यामध्ये फ्रिंगेड विंग्स प्रेझेंट असतात. आणि थायसोनोप्टेराचं आणखी एक कॅरेक्टर मेन आहे की दे हॅव्हिंग द असिमेट्रिकल माउथ पार्ट, ज्याच्यामध्ये असिमेट्रिकल माउथ पार्ट प्रेझेंट असतोय. असिमेट्रिकल माउथ पार्ट म्हणजे असिमेट्रिकल माउथ पार्ट असिमेट्रिकल माउथ पार्ट म्हणजे काय, हे तर नाही चाललेलं आपलं ऑर्डर थायसोनोप्टेराचं चाललंय. असिमेट्रिकल माउथ पार्ट, बरं ठीक आहे, असिमेट्रिकल माउथ पार्टचं नाव सांगा. मॅन्डिबल. अरे राईट मॅन्डिबल. असं नाही सांगायचं, काय सांगताय. मी काय म्हंटल, असिमेट्रिकल माउथ पार्टचं नाव सांगा. थ्रिप्स मध्ये कसला माउथ पार्ट प्रेझेंट असतोय, थ्रिप्स मध्ये कोणत्या टाईपचा माउथ पार्ट प्रेझेंट असतो, इंग्लिश लिहिले ना, बघून सांगा. आता तुम्हाला नसेल वाटलं तिथे असाइनमेंट केलेलं खरं जवळून बसत जावा म्हणजे तुम्हाला कळेल. हा, माउथ पार्ट थ्रिप्स मध्ये माउथ पार्ट कुठला प्रेझेंट असतोय, रास्पिंग अँड सकिंग टाईप. ठीक आहे, तर जर तुम्हाला विचारलं की असिमेट्रिकल माउथ पार्ट कुठला आहे, असिमेट्रिकल माउथ पार्ट कुठला आहे, रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट असिमेट्रिकल माउथ पार्ट आहे. किंवा जर तुम्हाला खाली ऑप्शन मध्ये जर खाली इन्सेक्ट असले, थ्रिप्स असेल, बिटल्स असतील, तर तुम्ही थ्रिप्स वर क्लिक करणार आहे. पण असिमेट्रिकल माउथ पार्ट कुठल्या टाईपचा आहे, रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, इट इज द असिमेट्रिकल माउथ पार्ट. आणि त्याचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स. आणि तुम्ही म्हटला मॅन्डिबल्स, ते काय आहे की त्याचं
रिझन आहे म्हणजे असिमेट्रिकल माउथपार्ट का येतो काय कारण त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये काय ऍब्सेंट आहे राईट मॅन्डिबल. हा त्याच्यामध्ये काय की राईट मॅन्डिबल ऍब्सेंट आहे. आता आपण बघितलं तर आपण माउथ पार्ट बघितले तर मॅन्डिबल्स 2 इन नंबर्स असतात आणि सिमेट्रिकल माउथ पार्ट म्हणजे काय की राईट मॅन्डिबल त्यांचा ऍब्सेंट असतो आणि लेफ्ट मॅन्डिबल प्रेझेंट असते म्हणून त्याला म्हटलं जाते असिमेट्रिकल माउथ पार्ट. आणि थायसॉन मीन्स फ्रिंगेड विंग्स असे पसरलेले विंग्स असतात. जाऊन तुम्ही पीपीटी मी सेंड केलं तर तुम्ही बघू शकता. तर थायसॉन मध्ये काय की इट इज अ फ्रिंजेड विंग आणि आयसोप्टेरा मध्ये काय की आयसो मीन्स हॅव्हिंग द सिमिलर विंग. तर असं एकच ऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर बघा की जेव्हा तुम्ही बरेच क्वेश्चन्स असतात ऑर्डरवरती जेव्हा तुम्ही अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल तर बरेच क्वेश्चन्स असतात ऑर्डरवरती. तर त्याच्यामध्ये सिमिलर टाइप्सचे विंग्स असतात. तशी ऑर्डर कुठले दॅट इज आयसोप्टेरा. सिमिलर म्हणजे काय त्याच्यामध्ये सगळं सेम आहे. साईज सेम आहे, विंग सेम आहे. त्याच्यानंतर जे व्हेनिशन आहे आतलं म्हणजे आतलं ते स्ट्रक्चर सगळं आहे. अरेंजमेंट ऑफ विंग्स आहे ती सगळं सेम आहे ह्या ऑर्डरमध्ये ऑर्डर आयसोप्टेरामध्ये. आणि आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स आणि टर्माइटला दुसरं म्हटलं जातंय व्हाईट अँट. लक्षात ठेवा व्हाईट अँटची जर ऑर्डर विचारली दॅट इज आयसोप्टेरा आणि रेड अँटची ऑर्डर विचारली तर काय की हायमेनोप्टेरा. म्हणजे जी बंबलबीज हनीबीज जी ऑर्डर आहे तर त्या ऑर्डरमध्ये रेड अँट येतात. ठीक आहे. तर मेनली आयसोप्टेराचा आणखी एक कॅरेक्टर आहे विथ हॅव्हिंग द सोशल लाईफ किंवा सोशल लिव्हिंग लाईफ and the having the polymorphic म्हणजे having the 4 caste is present that is the reproductive caste आणि non reproductive caste कुठले किंग अँड क्वीन. हा किंग आणि क्वीन काय आहेत की रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत वर्कर अँड सोल्जर. तर ह्या वर्कर आणि सोल्जर काय आहेत की नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे अँटीनी आहे ते मोनोली फॉर्म आहेत कंपाऊंड अँड प्लेजेस असतात. विंगेड फॉर्म मध्ये माउथ पार्ट चिविंग अँड बायटिंग टाइप्स आहे. आणि तिन्ही टाईप म्हणजे अपेटरस म्हणजे कुठलं त्यांना विंग्स नसतात. ब्रॅचिपेटरस दॅट इज द रिड्युस्ड विंग्स प्रेझेंट असतात किंवा विंगेड म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड विंग्स प्रेझेंट असतात. आणि जे विंग्स असतात ते सिमिलर असतात इन साईज शेप आणि व्हेनेशन. आणि विंग टाइप्स कसला आहे इट इज द मेम्ब्रेनियस टाइप्स ऑफ विंग्स आर प्रेझेंट इन अ टर्माइट. देन अँड सरसाइट प्रेझेंट असते. लेग्स मध्ये काय असते की टार्सस जे असते ते किती सेगमेंटेड असते 4 सेगमेंटेड टार्सस इज प्रेझेंट इन अ टर्माइट. ठीक आहे. आणि मेटामॉर्फोसिस जे प्रेझेंट आहे ते कम्प्लीट आहे किंवा इनकम्प्लीट आहे किंवा सिम्पल मेटामॉर्फोसिस त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. कास्ट ऑफ टर्माइट रिप्रोडक्टिव्ह किंग आणि क्वीन आणि सप्लिमेंटरी किंवा नॉन रिप्रोडक्टिव्ह. सप्लिमेंटरीलाच तुम्ही आणखी म्हणू शकता त्याला दुसरं नाव आहे ते नाही दिलेलं दॅट इज द नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट वर्कर अँड द सोल्जर. आणि हॅव्हिंग द वन फॅमिली एक फॅमिली आहे टर्माइट ची एकच फॅमिली आहे दॅट इज टर्मिटिडी. आणि टर्मिटिडीचं एक्झाम्पल आहे हे टर्माइट. ठीक आहे. तर आजची ऑर्डर पण एक शिकलेली आपण इम्पॉर्टंट आहे. तर आपण 2 लेक्चर बघितले चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ टंग इन प्रेझेंट इन हनीबी. तर हनीबीचा पण एक हनीबीचं एक माउथ पार्ट बघितलं आणि त्याच्यानंतर ऑर्डर आयसोप्टेरा बघितले. त्याच्यानंतर ते रीड करा आणि तुम्हाला परत जर नाही समजलं तर मला विचारा. तर एवढं काही अवघड नाही. तर जनरल स्ट्रक्चर बघितलंय तर तुम्ही ते सोपं आहे. प्रेझेंट बघू थांबा.
ठीक आहे, तर आज झालेले दोन्ही लेक्चर तुम्ही बघा, मी पीपीटी सेंड करते, तर ते बघा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा मला परत, काही प्रॉब्लेम असेल तरी विचारा, पण त्याच्या आधी तुम्ही थोडंसं रीड करायला हवंय ते. ठीक आहे, ठीक आहे, मग आता संपले लेक्चर आपलं. ओके, तर आपण नेक्स्ट एक ऑर्डर बघतोय, ऑर्डर आयसोप्टेरा. आवाज येते का? आवाज येतो का? हो मॅम. ओके, तर बघा ऑर्डर आहे आयसोप्टेरा. तर बघा त्याच्यामध्ये काय आहे की ऑर्डर आयसोप्टेरा, आयसो मीन्स सिमिलर आणि टेरॉन मीन्स विंग. तर मेनली आयसोप्टेरा ऑर्डरला काय म्हटलं जाते, दे हॅव्हिंग द सिमिलर विंग इन्सेक्ट, किंवा ज्यांचे विंग सेम असतात, तर त्यांना काय म्हटलं जातं की ह्या ऑर्डरचं मेनली किंवा या ऑर्डरचं स्पेशल कॅरेक्टर आहे, दॅट इज द सिमिलर द विंग. त्यांचे जे विंग्स असतात ते सिमिलर असतात. जसं फॉर एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स अँड द व्हाईट ॲन्ट्स. टर्माइट्स दॅट इज टर्माइट्स म्हणजे काय की वाळवी, तुम्ही ते बघितलं असेल, वाळवी म्हणजे ऊड मध्ये असते बघा, लाकडामध्ये, किंवा जे तुमचे जुने बुक्स वगैरे असतील तर त्याच्यामध्ये बघा की वाळवी लागते. तर तुम्हाला नॉर्मली वाळवी माहिती आहे बघा, तर त्याला काय म्हटलं जाते, व्हाईट ॲन्ट म्हटलं जाते. ठीक आहे, तर बघा की रेड ॲन्ट वेगळं आहे. रेड ॲन्ट म्हणजे काय की जी आपण मुंगी बघतो ती मुंगी, दॅट इज रेड ॲन्ट. एवढे त्यांना माहित नाही, 36 स्टुडंट नुसते प्रेझेंट आहेत. एकच मिनिटं, परत जॉईन करायला सांगायला पाहिजे. ऑर्डर आयसोप्टेरा, आणि आयसोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे, जसं थायसोनोप्टेरामध्ये आपण बघितलं होतं. अजून एक ऑर्डर आपण बघितले बघा, आणि थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स, आणि थ्रिप्सचं स्पेशल कॅरेक्टर आहे किंवा त्याच्यामध्ये आहे की इट इज द असिमेट्रिकल माउथ पार्ट. तो काय आहे की असिमेट्रिकल माउथ पार्ट आहे, ज्याच्यामध्ये काय आहे की मॅन्डिबल्स ऑब्सेंट आहेत, राईट मॅन्डिबल्स इज अ ऑब्सेंट. ठीक आहे, तर ते आपण बघितलंय बघा. तसं प्रत्येक ऑर्डरचं एक स्पेशल कॅरेक्टर आहे. जसं बघा की ऑर्डर आयसोप्टेरा, तर आयसोप्टेरामध्ये काय बघा की आयसो मीन्स, आयसोचा मिनिंग असं आहे, इट इज अ सिमिलर, अँड द टेरॉन मीन्स विंग. सिमिलर विंग्स ज्याच्या ऑर्डरमध्ये प्रेझेंट असतात, दॅट इज द आयसोप्टेरा. तर तुम्हाला विचारलं जाते की कुठल्या ऑर्डरमध्ये सिमिलर विंग्स प्रेझेंट असतात. तर ऑर्डर आयसोप्टेरामध्ये विंग्स असतात ते काय असतात की सिमिलर टाइप्स ऑफचे विंग्स प्रेझेंट असतात. आणि आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट अँड द व्हाईट ॲन्ट. आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट अँड व्हाईट ॲन्ट. तर आपण नेक्स्ट ऑर्डर बघतोय, दॅट इज द ऑर्डर आयसोप्टेरा. आयसोप्टेरा, आयसो मीन्स सिमिलर विंग, हॅव्हिंग द सिमिलर विंग. देन बघा की कॅरेक्टर्स ऑफ आयसोप्टेरा. तर दीज आर द स्मॉल ऑर द मीडियम साईज इन्सेक्ट. आणि व्हाईट ॲन्ट म्हणजे काय की वाळवी, मराठीत टर्माइट्स म्हणजे काय की वाळवी, आणि टर्माइटला दुसरं काय म्हटलं जातं, व्हाईट ॲन्ट म्हटलं जाते. तर बघा की तुम्हाला जेव्हा ऑर्डर विचारणार आहे, तर रेड ॲन्टची जर ऑर्डर विचारली, म्हणजे जी लाल मुंगी आहे त्याची ऑर्डर कुठली, ॲन्टची ऑर्डर कुठली आहे, ॲन्ट. Hymenoptera. हा, ॲन्टची ऑर्डर आहे हायमेनोप्टेरा. जर तुम्हाला विचारलं व्हाईट ॲन्टची ऑर्डर आहे आयसोप्टेरा, आणि व्हाईट ॲन्टलाच दुसरं नाव आहे टर्माइट. तर ते थोडंसं लक्षात ठेवा, टर्माइटचं दुसरं नाव आहे व्हाईट ॲन्ट. आणि व्हाईट ॲन्ट किंवा आयसोप्टेराचं मेनली स्पेशल कॅरेक्टर आहे विच इज आर हॅव्हिंग द सिमिलर विंग्स. जेव्हा त्यांना अडल्ट स्टेज असते, तर अडल्ट स्टेजमध्ये जे विंग प्रेझेंट असतात, ओके, तर ते काय असतात की सिमिलर विंग प्रेझेंट असतात. तर आपण कॅरेक्टर बघतो बघा. These are the small medium sized insect आहे, विच इज आर सोशल लिव्हिंग लाईफ. म्हणजे त्यांची जी लाईफ आहे ते काय की सोशल लिव्हिंग लाईफ आहे त्यांची, आणि दे हॅव्हिंग द पॉलिमॉर्फिक इन्सेक्ट. तर मेनली हे लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा की जे आयसोप्टेरा आहेत किंवा जे हनीबीज आहेत बघा, जसं तुम्ही हनीबीचं जे मधाचं पोळं बघताय, किंवा जर तुम्ही टर्माइट्स बघितले, टर्माइट्स म्हणजे काय वाळवी, तर बघा की असं नाही की तुम्हाला एक वाळवी बघायला मिळते, तर वाळवी तुम्हाला काय बघायला मिळतात की इन अ ग्रुपमध्ये बघायला मिळतात, किंवा इन अ कॉलनीमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, कॉलनीमध्ये म्हणजे काय, ज्याच्यामध्ये की
व्हेरियस रिप्रोडक्टिव्ह कास्ट प्रेझेंट असतात, जसं हनीबी मध्ये पण प्रेझेंट असतात आणि आयसोप्टेरा मध्ये पण किंवा टर्माइट्स मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे जसं की किंग, क्वीन, सोल्जर, वर्कर अशा कास्ट प्रेझेंट असतात. म्हणून त्यांना किंवा जे आयसोप्टेरा मधले जे इन्सेक्ट आहेत टर्माइट्स, तर ते काय आहेत की सोशली लिव्हिंग इन्सेक्ट आहेत. तर आणि दे हॅव्हिंग द पॉलिमॉर्फिक इन्सेक्ट आहेत. पॉलिमॉर्फिक म्हणजे काय की दे हॅव्हिंग द मोर एकापेक्षा किंवा जास्त फॉर्म्स असणं. जसं की आपण पुढे बघणार आहे बघा की कास्ट ऑफ टर्माइट. कास्ट ऑफ टर्माइट म्हणजे याच्यामध्ये काय असते की जसं प्रत्येक इन्सेक्ट मध्ये आपण काय बघतोय की लाईफ स्टेजेस एग लार्वा, प्युपा आणि अडल्ट किंवा एग लार्वा, एग निम्फ आणि अडल्ट या स्टेजेस बघतोय. तर याच्यामध्ये काय असते की ऑर्डर आयसोप्टेरा मध्ये किंवा टर्माइट्स मध्ये बघा तर त्याच्यामध्ये काय असते की व्हेरियस कास्ट प्रेझेंट असतात. नंतर कास्ट म्हणजे व्हेरियस फॉर्म प्रेझेंट असतात. जसं की वर्कर्स असतील किंवा सोल्जर्स असतील किंवा किंग असेल आणि क्वीन असेल. तसंच बघा की हनीबी मध्ये पण काय असते, हनीबी मध्ये कुठल्या कुठल्या कास्ट म्हणजे जसं जनरली तुम्हाला माहित असले तर हनीबी मध्ये पण काय असते की किंग असते, क्वीन असते आणि ड्रोन प्रेझेंट असते. तर या कास्ट प्रेझेंट असतात. जेव्हा आपण हायमेनोप्टेरा बघू तेव्हा आपण थोडं डिटेलमध्ये बघू. तर बघा की ऑर्डर आयसोप्टेरा आणि हायमेनोप्टेरा मधले जे इन्सेक्ट असतात तर ते मेनली सोशली लिव्हिंग इन्सेक्ट आहेत, जे की कॉलनीमध्ये राहतात. आणि तुम्ही डोळ्यांनी जर बघत म्हणजे दिसतंय तुम्हाला की जे टर्माइट्स असतात तर तुम्हाला एक वाळवी नाही दिसत, त्या ग्रुप्स मध्ये राहिलेल्या दिसतात. आणि पॉलिमॉर्फिक म्हणजे हॅव्हिंग द 2 or more फॉर्म. ओके, तर दॅट इज द पॉलिमॉर्फिक स्ट्रक्चर्स आहेत मेनली. So mainly Isoptera's special character आहे, it is having the similar wings and they living the social insect किंवा they having the specially insect and having the polymorphic type. पॉलिमॉर्फिक इन्सेक्ट विथ हॅव्हिंग द डेव्हलप्ड कास्ट सिस्टीम. याच्यामध्ये काय असते की कास्ट सिस्टीम प्रेझेंट असते. देन बघा की जे अँटिनी प्रेझेंट असतात ते अँटिनी कुठल्या टाईपचे आहेत, विच इज आर मोनोलिफॉर्म. मोनोलिफॉर्म अँटिनी प्रेझेंट असतात. आणि समटाईम्स त्याच्यामध्ये फिलिफॉर्म अँटिनी पण प्रेझेंट असतात. समजा तुम्हाला विचारलं टर्माइटचे हे कसले प्रेझेंट आहेत अँटिनी, तर टर्माइटमध्ये मोनोलिफॉर्म अँटिनी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर मोनोलिफॉर्म अँटिनी लक्षात ठेवा. देन कंपाऊंडाईज प्रेझेंट असतात इन अ विंगेड फॉर्म. म्हणजे जेव्हा अडल्ट स्टेज असते विंगेड फॉर्म मध्ये काय, जेव्हा विंग्स कधी येतात जेव्हा त्या इन्सेक्टची अडल्ट स्टेज असते. इन विंग्स मध्ये आपण बघितलं की बघा विंग्स कधी डेव्हलप होतात इन अडल्ट स्टेज मध्ये. तर इथं पण काय म्हटलंय की इन विंगेड फॉर्म्स मध्ये किंवा जे इन्सेक्ट जेव्हा अडल्ट होतील तर त्याच्यामध्ये काय होतंय की कंपाऊंडाईज प्रेझेंट असतात. विंगेड फॉर्म्स मध्ये कंपाऊंडाईज प्रेझेंट असतात. देन बघा की माउथ पार्ट्स जे मेनली टर्माइटचे माउथ पार्ट्स आहेत ते कुठल्या टाईप्स आहेत, चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. चिविंग अँड बायटिंग म्हणजे इट इज हॅव्हिंग द mandibular टाईप ऑफ माउथ पार्ट. म्यूट करा. ओके, तर मेनली माउथ पार्ट्स असतात, चिविंग अँड बायटिंग टाईप्स ऑफ माउथ पार्ट्स प्रेझेंट असतात. म्हणजेच मॅन्डिब्युलर टाईप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतात विथ हॅव्हिंग द पॉवरफुल मॅन्डिबल्स. जसं काल आता तुम्हाला आठवत असेल बघा की चिविंग अँड बायटिंग मध्ये काय असतं की मॅन्डिबल्स मध्ये पॉवरफुल म्हणजे मॅन्डिबल्सचं फंक्शन काय की कटिंग अँड द ग्राइंडिंग द फूड. ओके, तर त्याच्यामध्ये कटिंग आणि ग्राइंडिंग फूड करतात. आणि काय असते की मॅन्डिबल मध्ये काय प्रेझेंट असतात, व्हेरियस पॉवरफुल मसल्स प्रेझेंट असतात. आउटर साईडला आणि इनर साईडला अबक्टर मसल्स आणि अडक्टर मसल्स प्रेझेंट असतात. बघा त्या कॉक्रोच मध्ये काल आपण शिकलोय बघा. तर हे पण काय की हे टर्माइट मध्ये पण प्रेझेंट असतात कारण त्यांचा माउथ पार्ट कुठला टाईप आहे, चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. माउथ पार्ट टाईप आहे चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स आणि विथ हॅव्हिंग द पॉवरफुल मॅन्डिबल्स. त्यांच्याकडं जे मॅन्डिबल्स आहेत त्यांचं ते पॉवरफुल आहे. कशामुळं, कारण त्याच्यामध्ये व्हेरियस मसल्स प्रेझेंट आहेत. देन बघा की फिफ्थ पॉइंट आहे किंवा फिफ्थ कॅरेक्टर आहे दॅट इज द अपेटेरिस. मेनली हे जे इन्सेक्ट आहेत ते काय असतात की अपेटेरिस. तर आपल्याला आता माहिती आहे की टेरा मीन्स विंग आणि अपेटेरिस म्हणजे इट इज द अब्सेन्स ऑफ विंग. याच्यामधले जे इन्सेक्ट आहेत ते अपेटेरिस असतात, ब्रॅचिपेटेरिस असतात आणि ऑल्सो हॅव्हिंग द विंगेड. तर बघा की तिन्ही टाईपचे विंग्स प्रेझेंट असतात. तर म्हणजे तिथं फर्स्ट काय लिहिले की अपेटेरिस. अपेटेरिस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोज आर विदाउट द विंग.
म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल याच्या आधी हे लक्षात ठेवा की जे तुम्ही टर्माइट बघितले, आता तुम्ही म्हणाल की टर्माइटला विंग्स कुठं असतात, जसं नॉर्मली तुम्ही बुक्स मध्ये बघितलंय किंवा वूड मध्ये बघितले, तर टर्माइटला विंग्स कधी येतात? टर्माइटला विंग फक्त त्याच्या अडल्ट स्टेज मध्येच येतात. आणि जेव्हा टर्माइटची डॅमेजिंग स्टेज काय आहे की वर्कर आहे. आता टर्माइटची डॅमेजिंग स्टेज वर्कर आहे, म्हणजे तुम्ही इन द सेन्स म्हणू शकता की लार्वा किंवा लार्वा म्हणू शकताय किंवा निम्फ म्हणू शकताय किंवा इमॅच्युअर स्टेज ऑफ द टर्माइट, दॅट इज द वर्कर. आणि वर्कर काय आहे की डॅमेजिंग स्टेज आहे, आणि डॅमेजिंग स्टेज म्हणजे तीच तुम्हाला डॅमेज करणार आहे किंवा तेच तुमचं उड खाणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा की ह्याच्यामध्ये बटरफ्लाईज मध्ये बघा की बटरफ्लायची ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा, आणि लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. म्हणजे जे तुम्हाला बटरफ्लाय दिसतंय ते बटरफ्लाय तुमच्या क्रॉपला किंवा क्रॉपला डॅमेज करत नाही. कोण डॅमेज करते? लार्वा, त्याची जी लार्वल स्टेज आहे आणि कॅटरपिलर स्टेज आहे तीच डॅमेज करते. तसंच टर्माइटमध्ये काय आहे की टर्माइटमध्ये पण वर्कर डॅमेज करतात. टर्माइटची डॅमेजिंग स्टेज आहे वर्कर. नेक्स्ट तुम्ही 4th सेमिस्टरला आणखी बघणार आहेत की डॅमेजिंग स्टेज वगैरे थोडंसं डिटेलमध्ये. तर टर्माइटची डॅमेजिंग स्टेज आहे की वर्कर. ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे तुमचं डोकं चालत असेल तर तुम्हाला थोडासा प्रश्न पडला असेल की तुम्ही जर टर्माइट्स बघितलेत बुक्समध्ये किंवा वूडमध्ये, लाकूड खातात बघा ते, तर त्यांना विंग्स नाही आहेत. ठीक आहे, तर ते काय आहेत की इमॅच्युअर स्टेजेस आहेत आणि इमॅच्युअर स्टेजेसला विंग प्रेझेंट नसतात. ठीक आहे, तर मेनली जेव्हा अपेटरस म्हणजे दोज आर विदाउट द विंग. देन ब्रॅचिपेटरस म्हणजे काय, विच इज आर हॅव्हिंग द रिड्युस्ड विंग्स किंवा शॉर्टली विंग्स प्रेझेंट असतात किंवा रिड्युस्ड विंग्स असतात. आणि बोथ द पेअर्स ऑफ द विंग्स आर द रिड्युस्ड इन ब्रॅचिपेटरस किंवा दे हॅव्हिंग अनेबल टू फ्लाय, म्हणजे ते फ्लाय नाही करू शकत. आणि लास्टली जे अडल्ट स्टेजेसमध्ये काय असते की त्यांच्यामध्ये विंग प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर त्यांना विंगेड इन्सेक्ट म्हणतात, हॅव्हिंग द विंग्स. तर मेनली टर्माइट्समध्ये तिन्ही टाईपचे विंग्स प्रेझेंट असतात. तिन्ही म्हणजे अपेटरस म्हणजे त्यांच्यामध्ये विंग्स नसतातच. देन ब्रॅचिपेटरस म्हणजे शॉर्टली विंग्स प्रेझेंट असतात किंवा कधी कधी रिड्यूस असतात. आणि विंगेड म्हणजे हॅव्हिंग द डेव्हलप्ड विंग इन अ अडल्ट स्टेज. अडल्ट स्टेजमध्ये विंगेड असतात. देन बघा की इन विंगेड फॉर्म इन फ्रंट अँड द हाइंड विंग्स आर सिमिलर इन साइज अँड शेप अँड द व्हेरिएशन. म्हणूनच आपण म्हटलं की आयसोप्टेराचं तर आयसोप्टेराचं मेनली किंवा आयसोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे द हॅव्हिंग द सिमिलर विंग. सिमिलर इन द सेन्स काय म्हटलंय की सगळं सेम असणार आहे. सगळं सेम असणार आहे म्हणजे काय, त्यांचं साईज, शेप आणि व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे व्हेनेशन दॅट इज द विंग. व्हेनेशन आपण विंग जेव्हा शिकणार आहे तेव्हा बघणार आहेत बघा. व्हेनेशन म्हणजे काय की इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स. वेन्सच्या अरेंजमेंट असते, जसं की कोस्टा, सबकोस्टा, रेडियल किंवा अॅनल व्हेन्स वगैरे. ज्या आपण सगळे जे व्हेन्स आहेत ते काय की सिमिलर असते. म्हणूनच या ऑर्डरला म्हटलं की आयसो दॅट इज द हॅव्हिंग द सिमिलर विंग. सिमिलर विंग म्हणजे काय की पूर्ण साईजमध्ये, शेपमध्ये आणि व्हेरिएशनमध्ये. तर ते सगळं सेम असणार आहे. ॲज अ तुम्ही डुप्लिकेट कॉपी म्हटलं तरी चालेल. म्हणूनच या इट्स अ स्पेशल कॅरेक्टर आहे हॅव्हिंग द स्पेशल विंग, सिमिलर विंग. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवलं तर चालेल. पुढे काय म्हटलं की वेन ॲट रेस्ट द विंग्स आर हेल्ड ओव्हर. ते काही नाही इम्पॉर्टंट, फक्त ब्लू कलर मध्ये लिहिले ते इम्पॉर्टंट आहे बघा. द फ्रंट अँड हाइंड विंग्स आर सिमिलर इन साइज, शेप अँड द व्हेरिएशन. देन विंग टाईप. विंगचा टाईप कसला आहे? इट इज द मेम्ब्रेनियस टाईप्स ऑफ विंग. तर आपण नेक्स्ट आपण जेव्हा थोरॅक्स शिकणार आहे तर थोरॅक्स वरती आपण विंग शिकणार आहे. तर तेव्हा जसं आपण अँटिनीचे टाईप बघितले तसं आपण विंगचे पण टाईप बघणार आहे. तर आता जस्ट लक्षात ठेवा की टर्माइटमध्ये विंग्स असतात ते कुठल्या टाईपचे असतात? मेम्ब्रेनियस विंग प्रेझेंट असतात इन अ अडल्ट स्टेज. ठीक आहे, तर अडल्ट स्टेजमध्ये म्हटलं की आपण टर्माइटला विंग कधी प्रेझेंट असतात? अडल्ट स्टेजमध्ये प्रेझेंट असतात आणि मेनली ते मेम्ब्रेनियस टाईपचे असतात. त्याच्यानंतर पुढचं नाही वाचलं तरी चालेल. त्याच्यानंतर बघा की लेग्स. जे लेग्स असतात ते मेनली शॉर्ट असतात आणि स्टाउट असतात, मजबूत असतात आणि शॉर्ट असतात. देन टार्सस. टार्सस किती असतात? उज्युअली 4 सेगमेंटेड असतात. टार्सस काय, तुम्हाला लेग पण नाही झालेलं, तर लेगमध्ये एक स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती टार्सस प्रेझेंट असते आणि टार्सस वरती टार्सोमियर प्रेझेंट असते. तर ते सेगमेंटेड असते
ठीक आहे 23. ठीक आहे, तर ते जेव्हा तुम्हाला समजेल की टार्सस जेव्हा आपण लेग शिकू तेव्हा समजेल. फक्त इथं लक्षात ठेवा की जे टार्सस असते ते 4 सेगमेंटेड प्रेझेंट असते आणि त्यांचे जे लेग्स असतात ते शॉर्ट असतात आणि स्टाउट असतात, मजबूत असतात. देन अनेल सर्साई इज अ शॉर्ट और द व्हेरी शॉर्ट. अनेल सर्साई जे शॉर्ट असते किंवा व्हेरी शॉर्ट असते. ओके, तर त्या डायग्राम मध्ये तुम्हाला सर्साई दाखवले बघा. तर सर्साई मेनली स्ट्रक्चर काय आहे की सर्साई म्हणजे काय झाले तुम्हाला कशामध्ये प्रेझेंट असते सर्साई? सर्साई कशामध्ये प्रेझेंट असते? कॉकरोच, हा क्रिकेट, तर हा कॉकरोच, क्रिकेट्स आणि आणखी इयरविंग्स. हा कॉकरोच, क्रिकेट्स आणि इयरविंग्स मध्ये प्रेझेंट असते. आणि मेनली तुम्हाला मी डायग्राम मध्ये पण दाखवलं होतं बघा की स्पेशली अॅनल सर्साई प्रेझेंट असते कॉकरोच मध्ये. आणि सर्साईचं फंक्शन काय? सर्साईचं फंक्शन काय? ठीक आहे. ओके, तर तुम्ही जे असाइनमेंट लिहिताय ते तुम्हाला आधी समजत असलं तर लिहा आणि सगळ्या पीपीटी थोडं बघा, कारण पीपीटी मधल्या सगळ्या डायग्राम जे स्ट्रक्चर आहे ते थोडेफार बघा. हे तुम्हाला आठवत असेल तर बघा. सर्साई आपण बघितलंय, एक हुक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते ऍट द अॅनल साईडला. हुक लाईक नाही, काय म्हणायचं, तुम्ही तिथे जाऊन बघा सर्साई काय आहे कॉकरोच मध्ये जाऊन. आहे तिथे बघा इमेज. इथं कसं आहे की इथं थोडंसं रिड्यूस आहे त्याच्यामुळे इथं जास्त दिसत नाहीये. तर मी इथं काय की थोडंसं लास्ट अॅनल साईडला प्रेझेंट असते सर्साई अँड इट इज अ शॉर्ट ऑर द व्हेरी शॉर्ट स्ट्रक्चर प्रेझेंट इन अ टर्माइट्स. तर टिपिकली तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल कॉकरोचमध्ये. देन मेटामॉर्फोसिस जे असते ते काय असते की सिम्पल असते किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असते. सिम्पल किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस प्रेझेंट असते त्याच्यामध्ये. तर तसं तर ऑर्डर आयसोप्टेरा खूप मोठा आहे. त्याच्यानंतर टर्माइटची लाईफ सायकल वगैरे खूप मोठं आहे ते आलेट सोल्जर वर्कर. पण इतकं डिटेल तुम्हाला नाहीये. मे बी तुम्ही MSc ला वगैरे घ्याल तर तुम्हाला ते बरंचसं थोडंसं डिटेल स्ट्रक्चर आहे. पण ऍटलीस्ट तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन टाईपमध्ये आहे प्रॅक्टिकलमध्ये. तर मेटामॉर्फोसिस काय आहे की सिम्पल टाईपचं असते किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असते. देन आपण काय म्हटलंय की मेनली जे टर्माइट्स असतात ते काय असतात की सोशल इन्सेक्ट आहेत. सोशल म्हणजे की ते कॉलनीमध्ये राहतात ते इन्सेक्ट. आणि परत आपण म्हटले की दे आर द पॉलिमॉर्फिक. पॉलिमॉर्फिक म्हणजे आता त्याच्या आधी तुम्हाला पॉलिमॉर्फिक मधलं जे मॉर्फ असते MORPH. मॉर्फ म्हणजे काय? मॉर्फच मिनिंग आहे फॉर्म. ओके, हॅव्हिंग द व्हेरियस फॉर्म ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात दॅट इज द पॉली. आणि पॉलीचा मिनिंग माहित आहे. मॉर्फ म्हणजे फॉर्म आणि पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ते. ओके, तर टर्माइटमध्ये काय असते की व्हेरियस कास्ट प्रेझेंट आहेत विच इज आर हॅव्हिंग द दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह कास्ट अँड द सप्लिमेंटरी कास्ट. तर रिप्रोडक्टिव्ह कास्टलाच काय म्हटलं जातं? प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह. जे रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात ते. तर ते काय आहेत की किंग आणि क्वीन आहेत. आणि सप्लिमेंटरी रिप्रोडक्टिव्ह कास्ट. सप्लिमेंटरी रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले आहेत? दॅट इज द वर्कर अँड द सोल्जर. जेव्हा तुम्ही डिटेल वाचाल किंवा तुम्हाला वाचायचं असलं तर तुम्ही वाचू शकताय की त्याच्यामध्ये परत तुम्हाला असेल की वर्करचं फंक्शन काय आहे, किंगचं फंक्शन काय आहे, क्वीनचं फंक्शन काय आहे. ठीक आहे, पण तुम्हाला इतकं नाहीये थोडंसं डिटेलमध्ये. तर ऍटलीस्ट तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कास्ट ऑफ टर्माइट प्रेझेंट असतात. टर्माइटमध्ये कास्ट प्रेझेंट असतात दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह कास्ट अँड द नॉन रिप्रोडक्टिव्ह म्हटलं तरी चालेला. सप्लिमेंटरी काय आहेत की सप्लिमेंटरी रिप्रोडक्टिव्ह ऑल्सो कॉल्ड एज अ नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट. ठीक आहे, नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत वर्कर आणि सोल्जर. आणि रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत किंग आणि क्वीन. ठीक आहे, जर तुम्हाला इन डिटेल आणखी थोडंसं हवं असेल तर मी तुम्हाला परत PDF सेंड करेल की किंगचे फंक्शन काय, क्वीनचं फंक्शन काय. ठीक आहे, पण काही गरज नाहीये तुम्हाला आता सेकंड सेमिस्टरला, नाही काही गरज. तर बघा की आता फक्त लक्षात ठेवा की कास्ट 2 टाईपचे असतात. तर कास्टमध्ये काय आहे की रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. रिप्रोडक्टिव्ह कास्ट काय आहेत की किंग आणि क्वीन. तर त्याच्यामध्ये बघा की क्वीन टर्माइट्स दिसत असेल तुम्हाला आणि किंग टर्माइट्स दिसत असेल. तर ह्या कसल्या कास्ट आहेत? रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. आणि त्याच्यानंतर काय आहे की 2 कास्ट आहेत आणखी नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट. नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले आहेत की वर्कर टर्माइट्स आणि सोल्जर टर्माइट्स. ठीक आहे, तर हे सगळ्या डायग्राम आहेत किंवा हे इमेजेस आहेत तर जस्ट बघून ठेवा. तर कास्ट ऑफ टर्माइटमध्ये काय आहे की
रिप्रोडक्टिव्ह कास्ट प्रेझेंट आहेत आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट प्रेझेंट आहेत. रिप्रोडक्टिव्ह कास्ट किंग आणि क्वीन, नॉन रिप्रोडक्टिव्ह वर्कर आणि सोल्जर. जसं नॉर्मली बघा की हनीबी मध्ये पण काय आहे की तुम्ही आता नॉर्मली टर्माइट बघितलं असेल किंवा हनीबी मध्ये पोळं पण बघितलं असेल बघा, मग माशांचं जे पोळं असतंय तर ते पण काय की कॉलनीमध्ये राहणारे इन्सेक्ट आहेत आणि ते पण काय आहेत की पॉलिमॉर्फिक आहेत. आणि हनीबी मध्ये कुठल्या कास्ट असतात? हनीबी मध्ये काय असते? किंग असते, क्वीन असते आणि ड्रोन असते, DRONE, ड्रोन प्रेझेंट असते. तर तिकडे 3 कास्ट प्रेझेंट असतात. इथं टोटल 4 कास्ट प्रेझेंट आहेत इन अ टर्माइट मध्ये. Then termites order Isoptera having the one family, that is the Termitidae. आणि Termitidae अगेन एक्झाम्पल आहे, दॅट इज द टर्माइट. आणि हे काय आहेत की टर्माइट्स आहेत. आणि जसं फॉर एक्झाम्पल आज आपल्याला काय समजलं की ऑर्डर किंवा इन्सेक्ट आहे टर्माइट, टर्माइटची फॅमिली आहे टर्मिटिडी आणि ऑर्डर आहे आयसोप्टेरा. ठीक आहे, तर टर्माइटचं ही एक ऑर्डर आहे टर्माइटची. ठीक आहे, तर आता आपण बघितले ऑर्डर आयसोप्टेरा. ज्याआधी आपण बघितले थायसोनोप्टेरा. तर थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे, थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल काय? थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे. ओके, आणि थायसोनोप्टेराचं स्पेशल कॅरेक्टर आहे थायसॉन मीन्स फ्रिंज, ज्यांच्यामध्ये फ्रिंगेड विंग्स प्रेझेंट असतात. आणि थायसोनोप्टेराचं आणखी एक कॅरेक्टर मेन आहे की दे हॅव्हिंग द असिमेट्रिकल माउथ पार्ट. त्याच्यामध्ये असिमेट्रिकल माउथ पार्ट प्रेझेंट असतोय. असिमेट्रिकल माउथ पार्ट म्हणजे असिमेट्रिकल माउथ पार्ट असिमेट्रिकल माउथ पार्ट म्हणजे काय? हे तर नाही चाललेलं आपलं ऑर्डर थायसोनोप्टेराचं चाललंय. असिमेट्रिकल माउथ पार्ट. बरं ठीक आहे, असिमेट्रिकल माउथ पार्टचं नाव सांगा. Mandible. अरे Right mandible. Right mandible. असं नाही सांगायचं. काय सांगताय? मी काय म्हंटल, असिमेट्रिकल माउथ पार्टचं नाव सांगा. थ्रिप्स मध्ये कसला माउथ पार्ट प्रेझेंट असतोय? थ्रिप्स मध्ये कोणत्या टाईपचा माउथ पार्ट प्रेझेंट असतो? इंग्लिश लिहिले ना, बघून सांगा. आता तुम्हाला नसेल वाटलं तिथे. असाइनमेंट केलेलं जवळ घेऊन बसत जावा म्हणजे तुम्हाला कळेल. रास्पिंग आणि sucking type. हा, माउथ पार्ट थ्रिप्स मध्ये माउथ पार्ट कुठला प्रेझेंट असतोय? रास्पिंग अँड सकिंग टाईप. ठीक आहे, तर जर तुम्हाला विचारलं की असिमेट्रिकल माउथ पार्ट कुठला आहे, असिमेट्रिकल माउथ पार्ट कुठला आहे? रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट असिमेट्रिकल माउथ पार्ट आहे. किंवा जर तुम्हाला खाली ऑप्शन मध्ये जर खाली इन्सेक्ट असले, थ्रिप्स असेल, बिटल्स असतील, तर तुम्ही थ्रिप्स वर क्लिक करणार आहे. पण असिमेट्रिकल माउथ पार्ट कुठल्या टाईपचा आहे? रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. इट इज द असिमेट्रिकल माउथ पार्ट आणि त्याचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स. आणि तुम्ही म्हटला मॅन्डिबल्स, ते काय आहे की त्याचं रिझन आहे, म्हणजे असिमेट्रिकल माउथ पार्ट का येतो? काय कारण? त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे? राईट मॅन्डिबल. त्याच्यामध्ये काय की राईट मॅन्डिबल ॲब्सेंट आहे. आता आपण बघितलं तर आपण माउथ पार्ट बघितले तर मॅन्डिबल्स 2 इन नंबर्स असतात आणि सिमेट्रिकल माउथ पार्ट म्हणजे काय की राईट मॅन्डिबल त्यांचा ॲब्सेंट असतो आणि लेफ्ट मॅन्डिबल प्रेझेंट असतो, म्हणून त्याला म्हटलं जाते असिमेट्रिकल माउथ पार्ट. आणि थायसॉन मीन्स फ्रिंगेड विंग्स, असे पसरलेले विंग्स असतात. जाऊन तुम्ही पीपीटी मी सेंड केलं तर तुम्ही बघू शकता. तर थायसॉन मध्ये काय की इट इज अ फ्रिंजेड विंग. आणि आयसोप्टेरा मध्ये काय की आयसो मीन्स हॅव्हिंग द सिमिलर विंग. तर असं एकच ऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर बघा की जेव्हा तुम्ही बरेच क्वेश्चन्स असतात ऑर्डरवरती, जेव्हा अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल तर बरेच क्वेश्चन्स असतात ऑर्डरवरती. तर त्याच्यामध्ये सिमिलर टाईप्सचे विंग्स असतात. तशी ऑर्डर कुठले? दॅट इज आयसोप्टेरा. सिमिलर म्हणजे काय? त्याच्यामध्ये सगळं सेम आहे, साईज सेम आहे, विंग सेम आहे. त्याच्यानंतर जे व्हेनिशन आहे आतलं, म्हणजे आतलं ते स्ट्रक्चर सगळं आहे, अरेंजमेंट ऑफ विंग्स आहे, ती सगळं सेम आहे ह्या ऑर्डरमध्ये, ऑर्डर आयसोप्टेरामध्ये. आणि आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स. आणि टर्माइटला दुसरं म्हटलं जातंय व्हाईट अँट. लक्षात ठेवा, व्हाईट अँटची जर ऑर्डर विचारली दॅट इज आयसोप्टेरा. आणि रेड अँटची ऑर्डर विचारली तर काय आहे की हायमेनोप्टेरा. म्हणजे जी बंबलबीज, हनीबीज जी ऑर्डर आहे तर त्या ऑर्डरमध्ये रेड अँट येतात. ठीक आहे, तर मेनली आयसोप्टेराचा आणखी एक कॅरेक्टर आहे विथ हॅव्हिंग द सोशल लाईफ किंवा सोशल लिव्हिंग लाईफ अँड द हॅव्हिंग द पॉलिमॉर्फिक.
पॉलिमॉर्फिक म्हणजे हॅव्हिंग द 4 कास्ट इज प्रेझेंट, दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह कास्ट आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह. रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले? रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले? किंग अँड क्वीन. हा, किंग आणि क्वीन काय आहेत की रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट कुठले? नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत वर्कर अँड सोल्जर. तर ह्या वर्कर आणि सोल्जर काय आहेत की नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट आहेत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे अँटिनी आहे ते मोनोलिफॉर्म आहेत, कंपाऊंड अँड प्लेजेंट असतात. विंगेड फॉर्म मध्ये माउथ पार्ट चिविंग अँड बायटिंग टाईप्स आहे. आणि तिन्ही टाईप म्हणजे अपेटरस म्हणजे कुठलं त्यांना विंग्स नसतात. ब्रॅचिपेटरस दॅट इज द रिड्युस्ड विंग्स प्रेझेंट असतात, किंवा विंगेड म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड विंग्स प्रेझेंट असतात. आणि जे विंग्स असतात ते सिमिलर असतात इन साईज, शेप आणि व्हेनेशन. आणि विंग टाइप्स कसला आहे? इट इज द membraneous types of wings are present in a termite. Then and सरसाईट प्रेझेंट असते. लेग्स मध्ये काय असते की टार्सस जे असते ते किती सेगमेंटेड असते? 4 सेगमेंटेड टार्सस इज प्रेझेंट इन अ टर्माइट. ठीक आहे. आणि मेटामॉर्फोसिस जे प्रेझेंट आहे ते कम्प्लीट आहे किंवा इनकम्प्लीट आहे किंवा सिम्पल मेटामॉर्फोसिस त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. कास्ट ऑफ टर्माइट रिप्रोडक्टिव्ह किंग आणि क्वीन आणि सप्लिमेंटरी किंवा नॉन रिप्रोडक्टिव्ह. सप्लिमेंटरीलाच तुम्ही आणखी म्हणू शकता, त्याला दुसरं नाव आहे ते नाही दिलेलं. दॅट इज द नॉन रिप्रोडक्टिव्ह कास्ट वर्कर अँड द सोल्जर. आणि हॅव्हिंग द वन फॅमिली, एक फॅमिली आहे टर्माइट ची एकच फॅमिली आहे दॅट इज टर्मिटिडी. आणि टर्मिटिडीचं एक्झाम्पल आहे हे टर्माइट. ठीक आहे. तर आजची ऑर्डर पण एक शिकलेली आपण, इम्पॉर्टंट आहे. तर आपण 2 लेक्चर बघितले, चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ टंग इन प्रेझेंट इन हनीबी. तर हनीबीचा पण एक हनीबीचं एक माउथ पार्ट बघितला आणि त्याच्यानंतर ऑर्डर आयसोप्टेरा बघितले. त्याच्यानंतर ते रीड करा आणि तुम्हाला परत जर नाही समजलं तर मला विचारा. तर एवढं काही अवघड नाही. तर जनरल स्ट्रक्चर बघितलंय तर तुम्ही ते सोपं आहे. प्रेझेंट बघू थांबा. ठीक आहे. तर आज झालेले दोन्ही लेक्चर तुम्ही बघा. मी पीपीटी सेंड करते, तर ते बघा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा मला परत. काही प्रॉब्लेम असेल तरी विचारा, पण त्याच्या आधी तुम्ही थोडंसं रीड करायला हवंय ते. ठीक आहे. ठीक आहे. मग आता संपलं लेक्चर आपलं.